गेल्या काही महिन्यांपूर्वी भाजपने बिहार विधानसभा निवडणूक जिंकल्यानंतर एकाच नावाची चर्चा होती, ती म्हणजे महाराष्ट्र भाजपचे नेते विनोद तावडे यांची. आणि याचं कारणही खास होतं, ते म्हणजे बिहारच्या विजयाचे शिल्पकार हे तावडेच होते. तसेच त्यांना या कामगिरीचं बक्षीस म्हणून भाजपचं राष्ट्रीय अध्यक्षपद दिलं जाणार असल्याच्या चर्चांनाही तेव्हा उधाण आलं होतं. आता मात्र भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्ष निवडीची कोणतीही चर्चा नसताना अचानक मंगळवारी नितीन नबीन यांची बिनविरोध भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाली. एकीकडे भाजपने तावडेंना पुन्हा एकदा बाजूला सारल्याच्या चर्चा असतानाच त्यांची पुन्हा एकदा पूर्वीप्रमाणेच निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यावेळी त्यांना केरळ जिंकायचंय, होय, कारण तावडे प्रभारी असले की निवडणुका जिंकतातच अशी त्यांची ओळख झाली आहे. या मागचा इतिहास नेमका काय, ते निवडणुका कशा प्रकारे जिंकतात जाणून घेऊ सविस्तर. सुरुवातीला पाहूयात तावडेंच्या राजकीय प्रवासातील काही लक्षवेधी घडामोडी. 1980 ते 1995 या काळात त्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचं काम केलं. 1995 मध्ये ते पक्षात सक्रिय झाल्यापासून महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस, मुंबई अध्यक्ष, विधान परिषदेचे 13 वर्षे सदस्य, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आणि 2014 मध्ये बोरिवली विधानसभा मतदारसंघातून ते आमदार म्हणून निवडून आले. त्यावेळी फडणवीस सरकारमध्ये मंत्री असलेल्या तावडे यांनी शिक्षण, युवक कल्याण, क्रीडा, उच्च व तंत्र शिक्षण, मराठी भाषा, सांस्कृतिक, वैद्यकीय शिक्षण, अल्पसंख्याक विभाग, संसदीय कार्य असे विविध विभाग एक हाती सांभाळले. त्यानंतर मात्र 2019च्या विधानसभा निवडणुकीमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी फक्त आपला चेहरा पुढे ठेवत खडसे, मुंडे आणि बावनकुळेंसह विनोद तावडे यांचं देखील तिकीट कापलं. मात्र त्यानंतर भाजपने त्यांना राष्ट्रीय सचिव आणि काही दिवसातच राष्ट्रीय महासचिव म्हणून जबाबदारी देत त्यांचं संघटनेमध्ये राष्ट्रीय पातळीवर पुनर्वसन केलं. याशिवाय चंदीगड आणि बिहारचे प्रभारी पद देखील त्यांना देण्यात आलं होतं. या संधीचं सोनं त्यांनी कसं केलं पाहूयात. त्यात नुकत्याच झालेल्या बिहार विधानसभेमध्ये तावडेंच्या रणनीतीने भाजपला बंपर बहुमत मिळवून दिलं. बिहार विधानसभा निवडणुकीत भाजप जदयू महायुतीला सुमारे 202 जागा मिळाल्या. बिहारमध्ये भाजप आणि जेडीयू यांना हे बहुमत न भूतो न भविष्यती असं होतं. बिहारमध्ये गुंतागुंतीचं राजकारण आहे, पण तावडेंनी यादव, मुस्लिम आणि दलितांना सोबत ठेवत जातीय, तर नितीश कुमार आणि पासवानांना सोबत ठेवत राजकीय समीकरण जुळवलं आणि भाजप आणि जेडीयू यांना अविश्वसनीय असं यश मिळवून दिलं. यासाठी तावडे आणि टीम 2022 पासून रणनीती आखून होते. त्यासाठी ग्राउंडवर काम असो की राजकीय समीकरण जुळवण्याच्या त्यांच्या हातोटी त्यांनी प्रत्येक ठिकाणी चुणूक दाखवली. भाजपची साथ सोडलेल्या नितीश कुमारांशी संपर्क कायम ठेवला आणि तेजस्वी यादव आणि नितीश कुमारांमधील धुसफूस वाढताच संधी साधली. त्या अगोदर तावडे महाराष्ट्र विधानसभेच्या वेळी जरा नकारात्मक पद्धतीने चर्चेत आले. मात्र त्या अगोदर लोकसभेला देखील त्यांनी 0 to hero अशी झेप घेतली होती. त्यावेळी चर्चा झाली होती ती तावडेंनी लोकसभेच्या भाजप उमेदवारांची वाचून दाखवलेल्या यादीची. कारण याच तावडेंना 2019च्या विधानसभा निवडणुकीत भाजपने उमेदवारी नाकारली होती आणि त्याच तावडेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्यासह भाजपच्या तब्बल 115 लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर केली होती. त्या अगोदर तावडेंनी फेब्रुवारी 2024 मध्ये बिहार प्रमाणे चंदीगड महापालिकेत देखील भाजपची सत्ता आणली होती. पण या ठिकाणी भाजपच्या चालाखीचा एक व्हिडिओ व्हायरल झाला, ज्यामध्ये आपची मतं ठरवून बाद केली जात होती. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने अत्यंत पारदर्शीपणे निकाल देत भाजपला सनसनीत चपराक लगावली होती. आणि त्या अगोदरचं सांगायचं झालं तर मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या 3 राज्यांमध्ये यश मिळवल्यानंतर भाजपने प्रस्थापितांना बाजूला सारत नवे चेहरे मुख्यमंत्री पदावर आणले. राजस्थानची विशेष जबाबदारी असलेल्या तावडे यांनी भजनलाल शर्मांसारखा पहिल्यांदा आमदार झालेला चेहरा मुख्यमंत्री म्हणून दिला. या ठिकाणी तावडेंचा खरा कस लागला, कारण येथे त्यांना वसुंधरा राजे या प्रस्थापित आणि राजघराण्यातील नेत्याला सांभाळून काम करायचं होतं. पण तावडेंनी राजे यांची समजूत काढून त्यांना शांत करण्यात आपलं राजकीय कसब पणाला लावलं. त्यामुळे 2019च्या विधानसभा निवडणुकीत तिकीट कापल्यानंतर ज्या तावडेंचं राजकारण संपलं असं वाटत होतं, त्याच तावडेंनी राष्ट्रीय स्तरावर मिळालेल्या संधीचं सोनं करत मागच्या 3 ते 4 वर्षांमध्ये भाजपला हिमाचल प्रदेश पासून राजस्थान, हरियाणा, उत्तराखंड, बिहार आणि चंदीगड अशा बऱ्याच अवघड मोहिमा फत्ते करून दिल्या. आणि ज्याप्रमाणे वाजपेयी, अडवाणींसोबत प्रमोद महाजनांचं नाव होतं, तसंच आता मोदी शहांनंतर तावडे हे नाव जोडलं गेलंय. मात्र आता तावडेंना मिळालेली केरळची मोहीम तशी जोखमीची आहे, कारण तावडेंकडे जरी निवडणुका जिंकण्याची हातोटी असली तरी केरळ हा भाजपसाठी कधीही न सुटलेला प्रश्न आहे. कारण हे राज्य मूळतः काँग्रेस आणि डाव्यांचं आहे.
येथे भाजपचं धार्मिक ध्रुवीकरण आणि हिंदी भाषिकांचा भाजप ही ओळख त्यांना अडवते. त्यामुळे भाजपला यश मिळवून देणारे विनोद तावडे केरळमध्येही तोच करिश्मा दाखवू शकणार का, याचं उत्तर निवडणुकीच्या निकालानंतरच मिळेल. तर मंडळी, विनोद तावडेंच्या राजकीय कसबाबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्स अप मराठीला नक्की फॉलो करा. धन्यवाद.